सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा केवळ एका बालकाचा जन्म नव्हता, तो स्वराज्याच्या सूर्याचा उदय होता। महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। त्या दिवशी पहाटेची वेळ होती। शिवनेरीवर थंड वाऱ्याची झुळूक सुटली होती। आकाशात मंद प्रकाश पसरत होता। जणू निसर्ग स्वतः एका महान व्यक्तिमत्वाच्या आगमनाची चाहूल देत होता। ज्यांच्या तलवारीच्या धारेने मुघलाई हादरली आणि ज्यांच्या गनिमी काव्याने बलाढ्य सत्ता जुटल्या, अशा युग पुरुषाचा इतिहास आज आपण पुन्हा जिवंत करणार आहोत। कुशीत एक हिरा चमकला, भगवाटिया चंदनाचा शिवणीवर पकडला, घेऊनी तलवारी हाती शत्रूवर गरजला। महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। नेहमी लक्षात ठेव, तलवार हातात धरण्यापूर्वी मनात न्याय धरून नशील। राजा होणं मोठं नाही, पण या जनतेचा आधार होणं मोठं आहे। अवश्य आऊसाहेब। महाराज या बहिर्जी, कसे आहात? तुमच्या धैर्यावर आणि बुद्धिमत्तेवर स्वराज्याचा स्तंभ उभा आहे। आज एक विचित्र विचार आमच्या मनात येतोय। काय महाराज? आम्हाला जाणायचं आहे, भविष्यातील स्वराज कसे दिसणार? महाराज, जे स्वराज्य तुम्ही उभारले ते आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा आहे, पण भविष्य पाहणे तर साक्षात परमेश्वराचे काम आहे। हो बहिर्जी, पण तुम्ही तर गुप्त शिलेदार आहात। तुम्ही शत्रूचे किल्ले, राजमार्ग आणि शिबिरे पाहता। आज आम्ही तुम्हाला एक आदेश देतोय, जा आणि भविष्यातील स्वराज्य पाहून या। जी महाराज। महाराजांना पडलेले एक प्रश्न, आमची पुढची पिढी कशी असेल, आमचा महाराष्ट्र पुढे कसा दिसेल, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला बहिर्जी नाईक निघाले आहेत थेट 2026च्या जेनझी जगात, जिथे घोडे नाहीत तर सुपर बाईक्स आहेत आणि पत्र्याऐवजी इंस्टाग्राम रील आहेत। चला तर मग बघूया बहिर्जींना काय बघायला भेटतं। All good, bro. All good. Bro, चलते हैं तब? नहीं bro, I'm not feeling well and मुझे सांस लेने में दिक्कत है। We can try another few minutes. मेरे पापा ने PS5 दिया। PS5 भाई साथ चलेंगे आप? अरे क्यों नहीं भाई? चल मैं तेरे लिए ठोक लाता हूँ। सुन ना, डाइट को का? I'm very health conscious। पता है? मावळ्यांनो, लक्षात ठेवा, शरीर मजबूत असेल तरच स्वराज्याचं रक्षण करता येईल। दंडबैठकी, धावणे, तलवारबाजी हेच आपलं जीवन आहे। महाराजांसाठी आम्ही रक्ताचा घाम करतो, ताकद हीच आमची ओळख आहे। तेव्हा शिक्षण जगण्यासाठी होते आणि आज
शिक्षण टिकण्यासाठी आहे. पण जोपर्यंत आपण आपल्या शिक्षणामध्ये शिवरायांचे विचार आणत नाही तोपर्यंत आपण सुशिक्षित तर हो पण संस्कारित होणार नाही. Good morning, students. Good morning, ma'am. So today our topic is going to be integration. Bro, I'm so done with this. I'm already exhausted and depressed. I know, right? मेरे तो थेरेपिस्ट के खर्चे ही इतने हैं, ऊपर से ये ट्यूशन का हेडेक। मैं क्या बनना पड़ गया, मेरे पापा का बिजनेस है। ये पढ़ाई लिखाई का क्या है? मुझे तो बस अपनी इनकम सिक्योर करनी है। बस डिग्री लो and then all good. I now will go abroad. You know, better lifestyle, better job opportunities. Why are you guys talking? Copy whatever is written over here. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाते हे राष्ट्रगुरू आणि राष्ट्रनिर्माता असे मानले जाते. शुभा, शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ज्ञान नाही. सैनिकी अभ्यास, राजकारण, विज्ञान, जहाजबाजी सर्व शिका. तुम्ही बहुभाषिक व्हा, सर्वांगीण विद्वान व्हा. स्वराज्यासाठी तुम्हाला सर्व काही समजलं पाहिजे. हो गुरुजी, आम्ही सर्व काही शिकणार, स्वराज्यासाठी सर्वांगीण विद्वान होणार, कारण शिक्षण हेच आमचे शस्त्र आहे. बहिर्जींनी स्वराज्यासाठी शत्रूच्या घरात घुसून वेषांतर केले. बहिर्जींनी शत्रूच्या घरात घुसून वेषांतर केले आणि आजच्या पिढीने वेषांतर करून त्यांना काय दाखवले? हो ना, बघा तर खरे, ज्या हातांनी आई वडिलांचे पाय शिवले पाहिजे तेच हात आज त्यांच्या अंगावर धावून जातात आहे. आणि कारण तर काय, तर फक्त मोबाईल नाही दिला म्हणून. पण यात चूक फक्त मुलांचीच आहे का? आई वडीलही आजकाल मुलांना राग येईल म्हणून काही बोलतच नाही. अगदी खरंय. जिथे जिजाऊंनी शिवबांना शिस्त आणि संस्काराचे धडे दिले तिथे आजचे पालक मुलांच्या प्रत्येक हट्टापुढे झुकताना दिसतात. आणि मग जन्म घेती आजची ही पिढी जिला आईचे मायेपेक्षा जास्त इंटरनेटचा डेटा पॅक महत्वाचा आहे. चला तर मग बघूया या काळातला हा विचित्र प्रसंग. अरे मम्मा सुनो ना, I take this tab and don't disturb me for 2 hours ना, मेरी मीटिंग है। मम्मा but let me order my matcha first। हाँ हाँ। मम्मी जी अभी मेरे पास बिल्कुल टाइम नहीं, आप प्लीज मम्मी से बात करो। बेटा, अरे बेटा जरा सुन ना। क्या हुआ दादी? मेरे साथ जरा पार्क चलेगी? नहीं यार दादी, आज मुझे रील्स बनानी है, पोस्ट भी करनी, आज फिर कभी चलेंगे साथ में। ये आजकल के बच्चे भी ना नमस्कार रावसाहेब. असुदे शुभा, नेहमी लक्षात ठेव, नेहमी सत्य बोल. दुर्बलांचा आधार बन. धर्म आणि संस्कार हेच तुझे शस्त्र आहे. ही भूमी केवळ माती नाही, ही आपल्या पूर्वजांच्या बलिदानाने पवित्र झालेली आहे. तू तिचं रक्षण करशील ही माझी आई म्हणून तुला आज्ञा नाही, ती तुझ्या रक्तातील ज्वाला आहे. रामायण महाभारत वाच, कारण त्या केवळ कथा नाही, त्यामध्ये शौर्य, धर्म आणि सत्याची वचन आहेत. स्त्रीचा सन्मान राख. दुर्बलांवर कधीही आज येऊ देऊ नको आणि अन्यायासमोर कधीही मान झुकवू नको. शुभा, केवळ माझा पुत्र नाहीस, या मातृभूमीचा पुत्र आहेस. अवश्य आऊसाहेब, तुम्ही आम्हाला फक्त शस्त्रज्ञान नाही केले, तुम्ही आम्हाला सत्य, न्याय आणि धर्माच्या मार्गावर चालणे शिकवण दिली आहे. तुमचे हे संस्कार आम्ही कधीही विसरणार नाही आणि तुमच्या शिकवणुकीवरच स्वराज्य उभं राहणार. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवबा घडले. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवबा घडले म्हणून आज स्वराज्य घडले. आजच्या काळातही जर देशाला महासत्ता व्हायचं असेल तर प्रत्येक घरात एक जिजाऊ आणि प्रत्येक मनात स्त्री सन्मान असायलाच पाहिजे.
हमें क्यों सोचना पड़ता है अबाउट आवर सेफ्टी? मतलब विक्टिम भी हम और सजा भी हमें ही। कोई लड़का क्यों नहीं बोलता है टू रिस्पेक्ट अ गर्ल एंड मेक देम फील सेफ? कुछ नहीं कर सकते। महाराजांनी सांगितलंय स्त्रीचा सन्मान करणं हाच आपला धर्म आहे. स्त्रीचा अपमान करणारा स्वराज्यात कधीही राहणार नाही. आपल्या राज्यात स्त्री ही दुर्बल नाही, ती शक्ती आहे. ज्या भूमीवर जिजाऊ मासाहेबांसारख्या माता जन्माला येतात तेथे स्त्रीचा अपमान सहन केला जाणार नाही. स्त्रीचा सन्मान हाच स्वराज्याचा पाया आहे. तिचे रक्षण हे आपले कर्तव्य आहे. प्रशासनाचे स्वरूप बदलले, खुर्च्या बदलले, कायदे बदलले, पण प्रशासन तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीचा मनात नैतिक बदल कळवळा असतो. महाराजांचे राजकारण हे सत्तेचे नसून तर सत्याचे होते. हमारा नेता कैसा हो? हमारे नाम कैसा हो? हमारा नेता कैसा हो? हमारे नाम कैसा हो? हमारा नेता कैसा हो? हमारे नाम कैसा हो? काके मजा आ गया. अब क्या? सत्ता भी अपनी, पैसा भी अपना, पावर भी अपनी. या खरी बात कही आहे साहेब. शहर पण आपला आणि सत्ता पण आपली. जरा महाराज, बहिर्जी, आपण भविष्यातील स्वराज्य पाहून आलात. सांगा कसे दिसते? महाराज, जे गड किल्ले आपण जिंकले, जिथे स्वराज्याचा ध्वज फडकवला, युवा पिढीला स्वराज्य बांधण्यासाठी तयार केले, पण भविष्याचे दृश्य पाहून मन फेलावून जाते. काय दिसते बहिर्जी? स्पष्टपणे सांगा. महाराज, जे गड किल्ले आपण जिंकले ते आज ओसाड आणि दुर्लक्षित आहे. जिथे स्वराज्याचा ध्वज डौलाने फडकत होता तिथे कचऱ्याचा ढीग दिसतो. लोकांमध्ये शिस्त आणि राष्ट्रभक्ती जिथे नसानसात होती तिथे आज स्वार्थ आणि पैशाला महत्व दिलं जाते. महाराजांची जयंती साजरी करणे म्हणजे फक्त त्यांच्या फोटोवर हार घालणे नाही आहे, तर त्यांच्या विचारांचा हार आपल्या जीवनात ओढणे आहे. जेव्हा आपण विनाकारण झाडे तोडणार नाही, जेव्हा आपण लाच घेणार नाही, जेव्हा आपण आपल्या मातीशी प्रामाणिक राहू, तेव्हा खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होणार. हमारा नेता कैसा हो? हमारे नाम कैसा हो? हमारा नेता कैसा हो? हमारे नाम कैसा हो? अगर आप लोगों को कोई भी सहायता लगे तो मुझे बताना. मैं आपकी पूरी कोशिश करने की कोशिश करूंगी. मैं आपके लिए ही हूँ और आप मेरे से ही. छोड़ो यार, कल छुट्टी है. लेट्स गो टू होम. सर, आपका फोन आ रहा है. ये केसरिया तिरंगा है किसका? वो घोड़ी किसने वहां अकेली छोड़ी है? साहेब, वो देखो, अंधेरे में कुछ चमक रहा है. आंखें हैं किसी की या शमशीर में चल रहा है? लंबी दाढ़ी, कमान सी मूछे, माथे पे आधा चांद है उनके. नजरें मानो तलवार की धार, ऐसे जैसे तूफानों में बिजली चमके. काके, जीत तेरे सर पे चढ़ गई है. चल, समोसा खिला के बता. बिजली सी बस आके नहीं, वो आंखों की शमशीर नवाबी है. नजरें नीचे कर, देख तेरे सामने शेर शिवाजी है, शेर शिवाजी है.